नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज वडकी येतं भव्य दिव्य असं हिंद केसरीचं मैदान भरते आणि त्या हिंद केसरी मैदानामध्ये आज टॉपचे बैल कोण कोण आले बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. आपला सगळ्यांचा लाडका रुस्तम हिंद केसरी बकासूर हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आणि बकासूर तर तुम्हाला माहित आहे, आज 100% तो गुलालामध्ये राहणार, कारण त्याचा पायरा पण तसाच आहे, घोटचा सर्जाचा पायरा आहे त्याच्याबरोबर. 2 नंबर आपला सगळ्यांचा लाडका ज्याच्या नावावरती भारत केसरीचा किताब आहे आणि मुंबईत त्याला बिंजोरचा बादशाह असं म्हटलं जातं, असा राहुल पाटील आडवकर कल्याण यांचा मथुर हा पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 3 नंबरला आपला बैल आलेला आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल हा पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे. कारण हा बैल तुम्हाला माहिती आहे काय स्पीड आहे या बैलाला आणि फायनलला राहतोच हा बैल. 4 नंबरला आलेला आहे आपल्याला सगळ्यांचा लाडका घोटचा छोटा सर्जा. तुम्हाला माहित आहे घोटचा छोटा सर्जा आता हे आगामी वादळ आहे, आदत मैदानामध्ये टॉपला राहतो हा बैल. टॉप 10 ची जी मैदान होतात, जी भारतात महाराष्ट्रातली जेवढी जेवढी आता टॉपची मैदानं झालीत, तिथं त्यानं आत्ता एक मागच्या 2-3 महिन्यापूर्वीच एक मैदान झालं बघा. 1 महिन्यापूर्वी ट्रॅक्टरचं मैदान झालं, तिथं 1 नंबर बकासूर सोबत त्याने मिळवलेला होता. कारण तिथूनच आणि बकासूर आणि आपला तो घोटचा सर्जा ही जोडी पळालेली होती. तिथं त्यांनी 1 नंबर केला. तिथूनच हा त्याचा प्रवास चालू झाला आणि याच्या अगोदर मथुर सोबत बिंजोडला पळालेला हाच तो घोटचा सर्जा. इथूनच म्हणजे मथुर सोबत ज्यावेळेस पळाला घोटचा सर्जा, तिथूनच सर्जाची ओळख निर्माण झाली. म्हणजे आपल्या छोटा सर्जाचा गुरु जर कोण असेल तर तो आपला बिंजोडचा बादशाह मथुरच आहे. परत न येतोय आपला 622 हरण्या, द्वारलीकरांचा हरण्या, तो पण येतोय. कारण तो पण बैल मोठ्या मैदानात गुलालामध्ये राहतोच. तसेच 301 हरण्या, तो हरण्या पण येतोय. आणि तो हरण्या पण तुम्हाला माहिती आहे आता एक 2 ते 3 मैदानात लागोपाठ विजय त्या बैलाने मिळवलेला आहे. तसेच आपला महिब्या येतोय का नाही याची कल्पना नाही अजून, महिब्या तर आलेलाच नाही अजून. तसेच आणखीन राहिलेत बघा लारा, खूप दिवसातून लारा आलाय. लारा खरंच खूप त्याला पैरे भेटत नाहीत मोठे मोठे, कारण तो बैल पळतोय पण त्याला पैरे भेटत नाहीत. बघूया आज त्याचा पैरा नक्कीच कोणाबरोबर असेल. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज अशी ओळख 81 रायफल ही सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली आत्ताच. सिकंदर सिकंदर पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे. सिकंदर हा त्यांच्याच दावणीचा बैल आहे. तसेच चिक्या आत्ताच 55 लाखाची मागच्या महिन्यामध्ये सगळ्यात मोठी खरेदी झाली होती, तो चिक्या, तो पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे. परत आलेला आहे 22-11 पिस्टन. तुम्हाला माहित आहे एक देखना बैल या बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि कायम गुलालात असतो, कायम गुलालात असतो. असाच आपला 22-11 पिस्टन. तसेच आपला मोरदरीकरांचा हरण्या, तो तर आलेलाच आहे. आणि राहिला म्हणजे कबाली 4x4, तो पण बैल आलेला आहे मैदानामध्ये. शिरसवडीकरांची रायफल ही पण येणार आहे, म्हणजे आलीच आहे मैदानात. आणि त्यांचा पायरा कळेलच मैदानामध्येच कळेल, एक टॉपचा पायरा आहे शिरसवडीचा रायफलचा. तसेच आणखीन एक मोठं नाव राहिलं आपला सगळ्यांचा लाडका गरीबाचा बैल असं म्हणतात, घरणिकीचा राजा, तो पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे. राजा तुम्हाला माहित आहे फायनलला तो 1 ते 2 नंबर मध्ये उतरतोच, कोणताही बैल त्याला तो उतरतोच. असो आणखीन कोण राहिलं आपल्या सगळ्यांचा लाडका, सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा. सर्जाचा पायरा सांगण्यात येतोय, तो म्हणजे छोटा लक्ष्मणराव याच्या सोबत आहे. नक्कीच बघूया, मैदानामध्येच कळेल की आता चालू होईलच या देवळ्यात मैदान. असो एवढे टॉपचे बैल आलेले आहेत. बाकीचे जर बैल राहिलेले असले सांगायचे तर माफी मागतो. व्हिडिओ जर आवडला तर माझा नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.